पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पडेगाव येथील अप्पावाडी परिसरातील श्री ध्यान मुद्रेतील महादेवाचे तब्बल 11 फुटी भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली। या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महादेवाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। ते हर 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 महादेव। आज दिनांक 13 श्रावणातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा आणि विशेष म्हणजे आनंदाचा विशेष आजचा दिवस म्हणावा लागेल का, कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजपर्यंत 11 फुटी मूर्ती, एवढी मोठी मूर्ती महादेवाची कुठेही नाही। ही अप्पावाडी ह्या परिसरामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे आज अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे। साधू संत या ठिकाणी आलेले आहेत, साधू संतांच्या हस्ते, आणि संभाजीनगर तर आहेच, पण संभाजीनगरच्या बाहेर वरून पण लोक या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत, येऊन गेले। प्राण मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा ज्यावेळेस झाली तर प्रमुख पाहुणे कोण कोण आले होते, महंत कोण आले होते? वास्तविक पाहता 11 फुटाची ही मूर्ती आहे पहा महादेवाची, आणि फायबरची मूर्ती असल्यामुळे या देवाची प्राणप्रतिष्ठा होत नसते। तर अनावरण आपण केलंय, म्हणजे विधिवत आपण पूजा केली आणि विधिवत पूजा करून या ठिकाणी नियोजन केलं। या निमित्ताने भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार? श्रावणाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आणि भगवंताच्या या ठिकाणी अप्पावाडी परिसरामध्ये भगवंत विराजमान झाले, ह्या निमित्ताने मला सर्व भाविक भक्तांना संभाजीनगरच्या एकच सांगायचं आहे की एवढं सुंदर असा परिसर आपल्या आजूबाजूला कुठेही नाही आणि एवढी मोठी मूर्ती कुठेही नाही। तर अवश्य दर्शनाचा लाभ घ्या आणि हे कार्य करण्यासाठी सर्वांना मी मदतीचंच आवाहन करेन। यानंतर पण काही विषय ठेवलेला आहे आपल्याकडून श्रीरामाच्या मूर्ती संदर्भात काय विशेष म्हणजे प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य 51 फुटाची मूर्ती, जी महाराष्ट्र, आपल्या पूर्ण महाराष्ट्र तर दूरच अख्खा भारतामध्ये सुंदर अशी मूर्ती आपल्याला कुठेही रामरायाची पाहायला भेटणार नाही। आणि दुसरं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ एवढी मोठी 51 फुटाची मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला भेटणार नाही। ही आपल्या या ठिकाणी आपण पुढचं विजन ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर भगवंताच्या कृपेने आपण ह्या कार्याला प्रारंभ करून हा परिपूर्ण हा वसा जो हाती घेतलाय तो परिपूर्ण करणार, यात शंकाच नाही। धन्यवाद।